नमस्कार, मी डॉक्टर दिलीप कुमार उरणकर होते, उरण वेलनेस सेंटर. आज दिनांक 5/8/2025 आहे आणि आमच्याकडे पेशंट आहेत. त्यांचं वय 46 आहे आणि ते आमच्याकडे आले होते की मल्टिपल ॲक्झिलरी लिम्फोमा आणि हे याच्या अगोदर गेले 5 वर्षापासून अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गाठी ऑपरेशन करून काढलेल्या आहेत. साधारणतः आपण गाठी इथे काढली, इथं ऑपरेशनचा स्पॉट इकडे ह्या साईडला एक ऑपरेशनचा स्पॉट आहे, इथं आहे आणि आतमध्ये आहे. तर 2 वेळेस आतमध्ये केलेली आहे आणि त्या आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या की मानेची गाठ आहे ती आहे आणि ती जास्त वाढत आहे, वाढू नये, ठीक आहे, आणि चक्कर पण येते, भूक लागत नाही, पित्त जास्त होतं, ॲसिडिटी वगैरे होती. तर आम्ही त्यांना रक्त एकदमच खूपच कमी होतं. त्यांना बरेच रिपोर्ट आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या की नेकच्या ज्या थायरॉइड ग्लँडचं पण हे आहे, सोनोग्राफी आहे. त्याच्यानंतर एक लेफ्ट रेनल ह्याच्यामध्ये सिस्ट होती, ल्युट्राईन फायब्रॉइड आहेत आणि मल्टिपल सिस्ट इन सर्विक्स आहे. अशा अनेक मल्टिपल कॉम्प्लेक्स म्हणून आमच्याकडे आले होते. तर हा जो होतो हा त्रिदोष वातपित्त कफ आणि सप्तधातूमधले 5 धातू, जसं अस्थि, मज्जा, रस, रक्त आणि वीर्य, ह्या 5 धातू दूषित झाल्या की शरीरामध्ये कुठंतरी गाठी बनणं सुरू होतं आणि मग ते लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन होऊन शरीरामध्ये विषाक्तता वाढत जाते. आमच्याकडे हे 6/3/2025 रोजी रिपोर्ट केला आहे. 6/3/2000 हे आले तर तुर्भेवरून आले. मुंबईमध्ये जवळ एक तुर्भे, एक न्यू मुंबईतलं एक गाव आहे, तुर्भे गाव आहे, या ठिकाणाहून आले. त्याला आम्ही नॅनो टेक्नॉलॉजी TCM ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टम अँड नॅनो हर्बल ड्रॉप्स अंडर त्यांना LA दिला. LA म्हणजे लोकल ॲप्लिकेशन स्प्रे करण्यासाठी आणि लंग फायब्रोसिससाठी दिला. लंगमध्ये छोट्या छोट्या गाठी होत्या आणि तर थोडेसे व्हायरस होते त्यांच्यासाठी, आणि लिम्फ नोडसाठी दिली, ट्रॉम्बोसिससाठी दिली, सिस्टिसाईडसाठी आणि बॉईलसाठी दिली, ब्लड प्युरिफिकेशनसाठी दिलं, पँक्रियाज आणि बोन मॅरो ह्याच्यावर काम केलं गेलं. तर ह्या 3 महिन्याच्या आतमध्ये 2 महिन्यामध्येच त्यांचा आणखी एक मोठा विधी करून घेतला, तो एलिमेंटरी ट्रॅक्ट अँड असोसिएटेड ऑर्गन, माउथ टू ॲनस अँड असोसिएटेड ऑर्गन असतात. तसं स्टमक आहे, डिओडेनम आहे, CBD आणि कॉमन बाईल डक्ट, त्याच्याजवळचा आहे पँक्रियाज आहे, त्याच्यानंतर गॉलब्लॅडर आहे आणि बोथ लिव्हर, राईट लिव्हर, लेफ्ट लिव्हर अँड बोथ हेप्टिक डक्ट, लेफ्ट हेप्टिक डक्ट, राईट हेप्टिक डक्ट, ह्या सर्व क्लीन करून सर्व ह्यांची घाण रेसिड्यूज असतात आणि काही स्टोन्स वगैरे असतात, ते सर्व आम्ही छोटे आतडे आणि मोठ्या आतड्याच्या मार्गे काढून घेतले. 3 दिवसाचा कोर्स असतो याचा. खूप पॅकेजवर आहे, वेगवेगळं 90,000चा आहे, 1,80,000चा आहे, 3 दिवसाचा डिफरंट. लिव्हर क्लीन करणे, पँक्रियाज क्लीन करणे, गॉलब्लॅडर क्लीन करणे, स्मॉल इंटेस्टाईन क्लीन करणे, हा एलिमेंटरी ट्रॅकचा भाग आहे. तर हे आम्ही करून घेतलं. तुमचा 3 दिवसाचा कोर्स झाला गेला, त्यावेळेस स्टोन निघाले, किती निघाले? भरपूर निघाले. आमच्याकडे त्यांचा प्रूफ आहे, जे रेकॉर्डिंग होतं त्याच मोबाईलमध्ये आहे. भरपूर स्टोन निघाले, पँक्रियाचे निघाले, लिव्हरचे निघाले. लिव्हरचे स्फटिक पांढरे असतात छोटे छोटे, आणि गॉलब्लॅडरमध्ये जे असतात ते ग्रीन असतात, ते पण स्टोन निघाले. त्याच्यानंतर आता सध्या इथे गाठी होत्या ह्यांच्या, त्या गाठी बिलकुल नाहीत, लागत नाहीत, हाताला कुठेही फील होत नाही. बट देर इज अ स्मॉल सिस्ट बिहाइंड दी नेक. तर दाबल्यानंतरच माहीत पडतं. तर ती त्याच्यासाठी आता परत मेडिसिनला आलेलं आहे, ते मेडिसिन चालूच राहील आणि याच्यावर लेझर थेरपी पण होत राहील. आता तुम्हाला काही त्रास आहे का, ॲसिडिटी होणे किंवा हे होणे? त्रास असा काहीच नाही आहे अजिबात. तर किती दिवस चालू ठेवायचं मेडिसिन? ते 3 महिने प्रायमरी असतं फर्स्ट लेवल, त्याच्यानंतर सेकंडरी लेवल 3 महिने आणि थर्ड लास्ट महिने 3 महिने, म्हणजे 9 महिने टोटल मेडिसिन खावं लागतं त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेवल.
तर तुम्ही ह्या 1-2 महिने मेडिसिन खाल्ले तर त्या दौरान तुम्हाला मेडिसिन दिले गेले दवा म्हणून काही त्याच्यात तुम्हाला केमिकल किंवा काही खराबी अशी वाटली नाही ना. आता हे जे मेडिसिन आहेत हार्बल नॅनो ड्रॉप्स आहेत, हार्बल कॅप्सूल्स आहेत आणि 1-2 होमिओपॅथिकचे मेडिसिन्स आहेत. म्हणजे हे अल्टरनेटिव्ह सिस्टम ऑफ मेडिसिन समजू शकता, TCM समजू शकता, आयुर्वेदिक समजू शकता, होमिओपॅथिक समजू शकता. अनेक पॅथीने आमचा उद्देश असतो की रोग ठीक केला पाहिजे विदाऊट केमिकल, विदाऊट टॉक्सिक. बस एवढंच मला सांगायचं. तुम्हाला बरं वाटलं हे मेडिसिन खाऊन? एकदम बरोबर, बरोबर. एकदम बरोबर झालं. ठीक, ओके, ठीक आहे. लोकांना सजेस्ट करा किंवा लोकांनी खावं हे मेडिसिन चांगलं आहे म्हणून सांगू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू. घेऊनच यायला होते पण ते